ओके. सो हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं मनापासून स्वागत. मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, RRB टेक्निशियन ही पोस्ट निघालेली आहे. रेल्वे रिझर्वेशन बोर्ड याची पुष्कळ विद्यार्थी आतुरतेने वाट बघत असतात. यांची नोटिफिकेशन जेव्हा निघते तेव्हा विद्यार्थी त्याच्या प्रिपरेशनला लागून जातात, कारण या एक्झाम्समध्ये जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा पार्ट आहे किंवा जे फॅसिलिटीज आपण अवेल करू शकतो ती कंपॅरेटिव्हली चांगली असते, जास्त असते. तर त्याच्यामुळं RRB ला लोक प्रिफरन्स देतात आणि तुम्ही कुठला RRB निवडता त्यानुसार तुम्हाला जी पोस्टिंग आहे परमनंट मिळून जाते. फॉर एक्झाम्पल, आता आपण मराठीत बोलतो आहे, RRB जर मुंबई तुम्ही निवडलं तर तुमची पोस्टिंग जी आहे ते मुंबई सर्कलमध्येच राहील, कन्सिडरिंग द फॅक्ट की 5 to 10 इयर्स तुम्ही तिथे सर्व्हिस करायला हवी आणि त्यानंतरच तुम्ही ट्रान्सफरसाठी इन अ वर्स्ट सिनारिओ अप्लाय करू शकता. तर सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि शेवटी डाऊट सेक्शन पण मी ठेवलेलं आहे. तर डाऊट सेक्शन सुद्धा तुम्ही एकदा बघा, म्हणजे तुम्हाला एक पुरेपूर आयडिया येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जी हे रेल्वे टेक्निशियनची पोस्ट निघालेली आहे याच्यामध्ये जे टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत ते आहेत 9144. हे जे वॅकन्सीज आहे हे थोडा कमी जास्त होऊ शकतात, जसं प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये सांगितलं जाते की आम्हाला वाढवण्याचा पण हक्क आहे आणि कमी करण्याचा पण हक्क आहे. याच्यात 2 पोस्ट आहेत. एक आहे ग्रेड 1 ज्याच्यामध्ये 1052 वॅकन्सीज आहेत आणि दुसरी आहे ग्रेड 3 ज्याच्यामध्ये 8052 वॅकन्सीज आहेत. आता ग्रेड 1 जर लिमिटेड वॅकन्सीज असेल तर एक सिनारिओ पण असतो आणि इथे फॅक्ट पण आहे की जे पे स्केल आहे ते चांगल्या लेवलचं आहे. पे स्केल लेवल 2चं आहे आणि याच्यात जे आहे लेवल 5चं आहे ग्रेड 3 मध्ये. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स बद्दल जर बोलायचं झालं तर ऑनलाईन अप्लिकेशनची आता हे विंडो ओपन झालेली आहे 9th of March पासून आणि क्लोजिंग डेट ऑफ अप्लिकेशन आहे 8th of April. सगळ्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही जो फॉर्म फिलिंग आहे आताच करणं चालू करून द्या, कारण असं बघण्यात आलेलं आहे की शेवटी कुठल्याही कारणाने सर्व्हरवर ट्रॅफिक वाढल्याने म्हणा किंवा नेटवर्क इश्यू म्हणा, याने काय होतं की तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होत नाही. म्हणून तुम्ही आताच त्याला अप्लाय करून ठेवून द्या, त्याच्यामुळं तुम्हाला पुढे जे अडचणी आहेत त्या येणार नाही. पण कदाचित तुमचा फॉर्म फिल झाला आहे आणि तुमचे काही करेक्शन्स आहे, चेंजेस आहे, ते जर करायचे असेल तर त्याच्यासाठी मॉडिफिकेशनची जी विंडो आहे ते 18th of April पर्यंत दिलेली आहे. म्हणजे 8 एप्रिल पर्यंत तुम्ही फॉर्म फिल केला तर 9 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत एक्स्ट्रा विंडो त्यांनी दिलेली आहे जर तुम्हाला मॉडिफिकेशन काही करायचं असेल तुमच्या फॉर्म मध्ये. तर ह्या तुम्ही डेट्स एकदा लक्षात घ्याल. तसं बघतो म्हटलं तर एक्झामच्या डेट्स बद्दल त्यांनी काही या नोटिफिकेशन मध्ये क्लॅरिटी दिलेली नाही आहे, परंतु 2 महिन्याआधी जे एक आर्टिकल आलेलं होतं न्यूजपेपरचं ज्याच्यामध्ये ह्या RRB टेक्निशियनच्या वॅकन्सीचा उल्लेख केला होता, तर त्याच्यानुसार जे एक्झाम राहील टेंटेटिव्ह ती राहणार आहे एक साधारण ऑक्टोबर ते डिसेंबरच्या ड्युरेशन मध्ये. म्हणजे ऑक्टोबर ते ड्युरेशन डिसेंबर 2024चं जे ड्युरेशन आहे तेव्हा तुमची एक्झाम राहील, जे CBT किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो. आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील ते पुढच्या वर्षी सेम मंथ मध्ये जवळपास म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2025 ला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे. तर त्या हिशोबाने आपल्याकडे आता साधारण आता हा मार्च महिना, ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये एक्झाम, तर एक आपण मोठी पकडूया की 7 ते 8 महिने आपल्या हातात आहेत प्रिपरेशनसाठी. एक्झाम वास्ट आहे, एकच टेस्ट आहे, एकच पेपर आहे, असं नाही आहे Tier 1 Tier 2 Phase 1 Phase 2 नाही. तर एकच टेस्ट आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट 100 मार्क्सची. त्याच्यामध्ये आपल्याला एक्सेल करायचं आहे. तर 8 महिन्यामध्ये कसं कव्हर करायचं ते आतापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. विद्यार्थ्यांनो, एज जो बार आहे तो ग्रेड 1 साठी ठेवलाय 18 ते 36 इयर्सचा आणि ग्रेड 3 मध्ये ठेवलाय 18 ते 33 इयर्सचा. ही जे एज आहे हे तुम्हाला 1 जुलै पर्यंत तुमचं एज या कॅटेगरीत किंवा या ब्रॅकेटमध्ये असायला हवं असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचा जो भाग असतो एज रिलॅक्सेशनचा तो आपल्या नोटिफिकेशन मध्ये मिळूनच जाईल. साधारण एक 45 पानाची नोटिफिकेशन आहे. तर नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मी अपलोड केलेली आहे आणि ही सुद्धा जी मी व्यवस्थित रिप्रेझेंटेशन जे केलेलं आहे याची सुद्धा PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देईल. तर म्हणून टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर लिंक दिलेलं आहेच. आपण पुढे चालूया. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल बोलूया. विद्यार्थ्यांना खूप संभ्रम असतो
कारण जेव्हा स्पेसिफिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन देतात तर त्यावेळी मुलांना कन्फ्युजन होते की मी एलिजिबल आहे की नाही. तर ग्रेड 1 मध्ये तुम्हाला बीएससी इन फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा सीएस किंवा आयटी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन असं हवं आहे. काही विद्यार्थ्यांनी मला विचारले की सर बायोलॉजी माझं बीएससी झालेलं आहे तर जमेल का? तसं नाही जमणार. जर तुमचं बीएससी दुसऱ्या याच्यात असेल, त्यांनी क्लिअर कट सांगितलं आहे की याच्यामध्ये असायला पाहिजे किंवा कॉम्बिनेशन ऑफ दिस असायला पाहिजे. म्हणजे फिजिक्स असेल, कम्प्युटर सायन्स असेल, असं काही कॉम्बिनेशन असेल तर चालेल. परंतु याच्या व्यतिरिक्त कॅटेगरीवाला ते एंटरटेन करणार नाही. जर हे नसेल बाबा आपल्याकडे, तर तुम्ही जर डिप्लोमाचे विद्यार्थी असेल, तुमचा 3 इयर्स डिप्लोमा झालेला आहे, इंजिनिअरिंग झालेला किंवा डिप्लोमा झालेला आहे वरच्या स्ट्रीममध्ये. तर वरच्या स्ट्रीममध्ये डिप्लोमा जर तुमचा झालेला असेल, जो इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निकचा डिप्लोमा म्हणतो आपण, तर तो तुमचा एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही क्वालिफाय करता असं आपण गृहीत धरूया. त्यानंतर जर ते पण नसेल, पण तुम्ही सर डिग्री झालेले आहेत इंजिनिअरिंग मध्ये, पण कुठल्या स्ट्रीम मध्ये, तर कम्प्युटर सायन्स झालं, आयटी झालं, इन्स्ट्रुमेंटेशन झालं, इलेक्ट्रॉनिक्स झालं किंवा फिजिक्स बॅकग्राऊंड मध्ये झालं, तर त्या अनुषंगाने तुम्ही या ग्रेड 1च्या प्रोफाईलला अप्लाय करू शकता. 1000+ वॅकन्सी ज्या आहेत. आता ग्रेड 3 चे जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला हवा आहे आयटीआय किंवा हवा आहे 10+ आयटीआय अप्रेंटिसशिप. आता 10+ आयटीआय अप्रेंटिसशिप असलं तर वेल अँड गुड. डिग्री नंतरचं अप्रेंटिसशिप नाही कन्सिडर करता येते, ते फक्त 10+ जो आयटीआय अप्रेंटिसशिप असतो तेच कन्सिडर करत आहे. तर आयटीआय मध्ये जेवढे पण वेगवेगळ्या प्रोफाईल्स आहे, आपण एकदा नोटिफिकेशन मध्ये गेल्यानंतर बघूया की कोणत्या कोणत्या प्रोफाईलसाठी कोणतं कोणतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बॅकग्राऊंड मागितलं आहे. कारण आयटीआय मध्ये असतात वेगळे वेगळे ट्रेड्स आणि कुठल्या ट्रेडसाठी किती जागा आहे हे सविस्तर नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. आपण एकदा त्याला बघूया हे डिस्कशन झाल्यानंतर. त्यामध्ये एक ग्रेड 3 मध्येच एक S&T म्हणून पण प्रोफाईल आहे, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन. त्या प्रोफाईलसाठी त्यांनी आयटीआय तर सांगितलेलंच आहे किंवा 10+ आयटीआय अप्रेंटिसशिप पण चालेल. आणि एक ऍडिशनल पॉइंट ऍड केलेला आहे, तो आहे 10+2 विथ फिजिक्स अँड मॅथ जर असेल तरीही तुम्ही सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनची जी प्रोफाईल आहे ग्रेड 3 मध्ये त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल होता, तुम्ही अप्लाय करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दलची आपण माहिती घेतलेली आहे. एक सविस्तर नोटिफिकेशन मध्ये आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. मला माझे विद्यार्थी म्हणत होते की फायनल इयर मध्ये आहे सर, आम्ही अप्लाय करू शकतो की नाही. तर क्लिअरली मेन्शन केलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये की फायनल इयरचा विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लाय करत असाल तर ह्या सगळे जे क्वालिफिकेशन आहे ते तुमचे कम्प्लीट असायला हवे. आता तुम्हाला स्वतःहून करायचं आहे, जस्ट ट्रायल द्यायची आहे, तर तो वेगळा भाग झाला. परंतु या ज्या गोष्टी आहे याच्यासाठी तुम्हाला ते क्वालिफिकेशन कम्प्लीटच हवं आहे. आय होप की तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली असेल. आता सिलेक्शन प्रोसेस बघा. सिलेक्शन प्रोसेस मध्ये हे बहुतांशदा नाही बघायला मिळत. सीबीटी 1, 2 राहतं, 1 राहतं, 2 राहतं. पण रेल्वेमध्ये आरआरबीची ही जी टेक्निशियन पोस्ट आहे याच्यात सीबीटी एकच टेस्ट हे घेत आहे. 100 मार्क्सचा पेपर आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. एकदा तुम्ही ते क्रॅक झाले, शॉर्टलिस्ट झाले, त्यानंतर डायरेक्ट तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी एलिजिबल होता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जे डीबी म्हटलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये, आणि त्यानंतर आहे एमई म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन. मेडिकल एक्झामिनेशन थोडंसं याच्यात बघावं लागते. याच्यात जो आयसाइट राहतो हा पार्ट आरआरबी थोडं बारकाईनं बघतात, याच्यात ते हळगळ करत नाही. तर मेडिकल एक्झामिनेशन हा एक महत्वाचा याचा भाग आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, जर आरआरबी मध्ये म्हणजे तुमचा फॉर्म भरताना काही अडचण आली, त्रुटी आल्या, फॉर्म फिलअप होत नाहीये किंवा तुम्ही काही चुकीचं भरले आणि अपडेट होत नाहीये, मॉडिफाय होत नाहीये, तर हा दिलेला नंबर आहे आरआरबीचा 9592001188. याला ऑफिशियल टाइम मध्ये तुम्ही कॉल करा किंवा एक ईमेल आयडी दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचे काही डाऊट्स असेल तर स्क्रीनशॉट वगैरे टाकून तुम्ही ते तिथे फिलअप करू शकता. बरं, जर दोन्ही ठिकाणी तुम्हाला अवघड झालं, तुम्हाला नाही कळलं जर गोष्ट, तर तुम्ही एक काम करा. कुठली मदत आमच्याकडनं जर पाहिजे असेल तर आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा. त्या टेलिग्राम चॅनलचा जो युजर नेम आहे तो मेगाबिट एज्यू आहे. जर कळलं तर ठीक, नाही तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत मी सांगतो टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता किंवा जे आमचे नंबर्स आहेत जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तिथे सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. पुढे चालूया. मी एकदा नोटिफिकेशन घ्यायच्या आधी तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेतो.
अदरवाईज आपण एक गोष्ट करूया, आपण पहिले नोटिफिकेशनच बघून घ्या. म्हणजे काय होईल की तुमचं बहुतांश जे डाऊट्स आहे इथून क्लिअर होऊन जाईल. नाही झाले तर मग पुढे आपण डाऊट्स कडे बघूया. ठीक आहे. तर आता ही नोटिफिकेशन आलेली आहे. बरेच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या म्हणून तुम्हाला याच्यात गो थ्रू करण्याची गरज नाही आहे. मी काही गोष्टी याच्यात हायलाइट केलेल्या आहेत, त्याच्याकडे बघूया. आणि महत्वाचं म्हणजे सिलेबस काय आहे तो डिस्कस नाही झालेला आहे, तो आपण इथे डिस्कस करूया. तर इथे तुम्ही बघू शकता स्टँडर्ड्स ऑफ मेडिकल फिटनेस. मी तुमच्या विजनसाठी एकदा याला फुल स्क्रीन किंवा झूम करून टाकूया आपण याला. ठीक. हा, मेडिकल स्टँडर्ड जे आहे याला खूप प्रायोरिटी दिली जाते. जर तुमच्या डोळ्यांची कुठल्याही प्रकारची लेझर ट्रीटमेंट झाली असेल तर तुम्ही इथे एलिजिबल राहणार नाही. तुम्हाला ते लेझर ट्रीटमेंट वाले जे पण मेडिकल केसेस आहेत तिथं यांनी अवॉइड केलेला आहे किंवा कन्सिडर नाही केलं, म्हणजे तो मेडिकली फिट नाहीये असं ते कन्सिडर करत आहे. परंतु जे आहेत विजनच्या बाबतीतच्या गोष्टी त्या इथे क्लिअरली इथे दिलेल्या आहेत. जसे इथे याला हे बघा, लेझरची जे कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट आहे ज्याच्यात लेझरचा वापर झालेला आहे, म्हणजे लासिक सर्जरी झाली आहे, तर त्यांना ते कन्सिडर करत नाही आहे. त्यानंतर आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. हा, एक्झामिनेशनची फी जी आहे ती सगळ्या कॅन्डिडेटसाठी जी आहे ती 500 रुपये आहे. एक्सेप्ट सगळ्यांसाठी 500 आहे. एक्सेप्ट जे SC ST एक्स सर्व्हिसमॅन किंवा मुली, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे EBC ज्यांचं उत्पन्न कमी असतं अशा विद्यार्थ्यांसाठी 250 रुपयाचीच फी आहे. बाकीच्यासाठी 500. परंतु एक छान याच्यात एक बाब ही आहे की जर तुम्ही CBT टेस्ट जे आहे, कम्प्युटर बेस्ड जे टेस्ट आहे, त्याला जर अप्लाय करत असाल आणि एक्झामला जात असाल तर तुम्हाला एक फेअर चान्स दिलेला आहे की तुम्हाला रिफंड मिळून जाईल. बँक चार्जेस जे आहे, जे बँक चार्जेस आहे ते डिडक्ट करून तुमची फी तुम्हाला परत केली जाईल. तर हा एक छान इथे बाब दिलेली आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. काही गोष्टी मी मुळातच मुद्दामूनच याला हायलाइट करून ठेवलं की तुम्हाला अडचण नाही आहे बाबा. हा, तर आपण हे बोललेलं आहे CBT टेस्ट होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल. कम्प्युटर बेस्ड टेस्ट कशा प्रकारची राहील सर? तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ती टोटल ड्युरेशन 90 मिनिट आणि क्वेश्चन जे आहेत ते आहेत 100. बरं, देअर विल बी अ नेगेटिव्ह मार्किंग. 1/3 मार्क जे आहे प्रत्येक रॉंग आन्सर साठी ते करणार आहे. नॉर्मलायझेशन शिफ्ट नुसार याच्यामध्ये पण आहे, जे आता सगळ्याच एक्झाम मध्ये बघायला मिळत आहे आपल्याला. आणि पासिंग जो क्रायटेरिया आहे तो 40% UR EWS, OBC 30, SC 30, ST 25 अशा प्रकारे दिलेलं आहे. काही रिलॅक्सेशन PWBDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दिलेलं आहे. सिलेबस बद्दल बोलूया. सिलेबस बघा, जो ग्रेड 1 आहे, ग्रेड 1 ची जी पोस्ट बघितली साधारण 1000 प्लस ज्या वॅकन्सीज होत्या त्याच्या नोटिफिकेशन नुसार जनरल अवेअरनेस आहे, त्यानंतर जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, आपला रिझनिंग जो भाग आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण जनरल अवेअरनेस म्हणतो तर जनरल अवेअरनेस मध्ये सगळ्या गोष्टी येतात. तुमचा इतिहास असो, तुमचं भूगोल असो, तुमचे एन्व्हायरमेंटल इश्यू असो, इंडियन इकॉनॉमी असो, हे सगळ्या गोष्टी जे आहे याच्यामध्ये हे ते जनरल अवेअरनेस मध्ये कन्सिडर करतात. परंतु एक छान बाब ही आहे की त्याला थोडंसं वेटेज कमी आहे एक्झाम मध्ये, ते आपण पुढे बघूया. त्यानंतर बघायचं आहे बेसिक्स ऑफ कम्प्युटर अँड ऍप्लिकेशन आहे. मॅथेमॅटिक्सचा पार्ट दिलेला आहे, म्हणजे फक्तच अरिथमॅटिकचा पार्ट आहे असं नाही आहे. तर तुम्हाला मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर अल्जेब्राचा पार्ट जो ट्रिग्नोमेट्री म्हणतो आपण, हे सगळा पार्ट ह्या मॅथेमॅटिक्स मध्ये दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला बरंच काही अभ्यास करावा लागेल बाकी एक्झामच्या तुलनेत. त्यानंतर बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगचा जो भाग आहे, जो कोर तुमची फील्ड आहे त्याच्या रिलेटेड, कारण टेक्निकल पोस्ट आहे त्याच्यामुळे हा पार्ट मुळातच राहीलच. तर बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगचा सुद्धा सिलेबस त्याच्यात दिलेला आहे. आता ओव्हरऑल स्ट्रक्चर बघूया विद्यार्थ्यांनो. जनरल अवेअरनेस जसं मी तुम्हाला सांगितलं की फक्त जे क्वेश्चन्स राहतील 10 राहतील आणि मार्क्स राहतील 10. सिलेबस आहे वास्ट. त्यानंतर जो रिझनिंग पार्ट आहे त्याला दिले नंबर ऑफ क्वेश्चन 15 आणि मार्क्स आहे 15, म्हणजे 1:1 चा रेशो आपला आहे. बेसिक्स ऑफ कम्प्युटर अँड ऍप्लिकेशन 20 क्वेश्चन 20 मार्क्स, मॅथेमॅटिक्स 20 क्वेश्चन 20 मार्क्स, आणि सगळ्यात जास्त जे दिलंय टेक्निकल बाबतीला यांनी वेटेज दिलेलं आहे 35 क्वेश्चन 35 मार्क्स. 100 क्वेश्चन्स आहे 90 मिनिट्स, म्हणजे 1.5 अवरचा टाइम तुम्हाला राहणार आहे. 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. आणि आपण या सिलेबस बद्दल ग्रेड 1 च्या बोललो आहे. आता ग्रेड 2 मध्ये काय आहे, स्ट्रॅटेजी सेम आहे, 90 मिनिट्स 100 क्वेश्चन्स,
फक्त आता जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये यांनी मॅथमॅटिक्स पासून इंट्रोडक्शन केलेलं आहे. पहिले तर जनरल अवेअरनेस सुद्धा आहे, परंतु थोडंसं शफलिंग याच्यात आहे. कन्फ्युजन थोडं क्रिएट होऊ शकते याच्यात विद्यार्थ्यांना. तर ग्रेड 3च्या पोस्टमध्ये मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्स मध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत ते थोडेसे लिमिटेड दिले, त्याच्यात जरा वास दिले ग्रेड 1 मध्ये. त्यानंतर रिझनिंगचा पार्ट आहे. जनरल सायन्स आहे. जनरल सायन्सचा सिलेबस राहील तो फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स 10 स्टँडर्ड एनसीईआरटीचं कव्हर करेल. आणि जनरल अवेअरनेस मध्ये करंट अफेअर जे आहेत वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्याच्याबद्दल कव्हर केलेलं आहे. ऑफकोर्स ग्रेड 3 ची पोस्ट आहे. 10+ ITI मागितलेला आहे, त्या हिशोबाने आणि वरची पोस्ट डिग्री डिप्लोमा वाल्यांची आहे. तर कम्पॅरेटिव्हली सिलेबस मध्ये चेंजेस राहतील. ग्रेड 1च्या तुलनेत ग्रेड 3 कुठे ना कुठे लेवल ही एक लेवल कमी राहील. त्यानंतर याचा जो पॅटर्न आहे 90 मिनिट्स 100 क्वेश्चन्स. मॅथमॅटिक्सला 25, जनरल इंटेलिजन्स 25, जनरल सायन्स 40, जनरल अवेअरनेस 10, असे टोटल 100 क्वेश्चन 100 मार्क दिलेले आहे. वेटेज याच्यासाठी वाढलं कारण याच्यात टेक्निकल जो भाग होता जो ग्रेड 1 मध्ये तुम्हाला दिसला, ज्याला 35 मार्क्स होते ग्रेड 1 मध्ये, तो इथे एलिमिनेट झाला. त्याच्यामुळे उरलेले जे 4 सब्जेक्ट आहेत त्याच्यात हे वेटेज वाढलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर पुढचा भाग आहे ज्याच्यात तुम्हाला डॉक्युमेंट्स व्यवस्थित दाखवावेच लागतात. आता मीडियम ऑफ एक्झामिनेशन आरआरबी मध्ये बघायला आपल्याला मिळते की 13+ रिजनल लँग्वेजेस मध्ये तो पेपर राहतो, ज्याच्यात आपली मराठी भाषा सुद्धा इन्क्लुडेड आहे. म्हणून इंग्लिश/मराठी असा पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढे चालूया. काही आणखी गोष्टी मला डिस्कस करायच्या आहेत, तर महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, तर म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. मी तुम्हाला एक आयडिया देऊन देतो. हे बघा, आता हे आहे नंबर ऑफ पोस्ट. हे नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपल्या टाकूया, तिथे दिसून जाईल. हे प्रत्येक जी पोस्ट आहे, किती जागा आहे बाबा, किती लेवलचं पे स्केल आहे, काय क्वालिफिकेशन आहे, हे सगळं इथे दिलेलं आहे. आता हे ग्रेड 3 ची पोस्ट आहे. या ग्रेड 3 च्या सुद्धा इथे यांनी मेन्शन केलेल्या गोष्टी आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही जसं आता विद्यार्थी आपापल्या हिशोबाने वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय करतात, वेगवेगळ्या आरआरबी मध्ये अप्लाय करतात. आता जसं इथे मुंबई दिलेलं आहे, स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला, हा इथे मुंबई दिलेलं आहे, नेम ऑफ आरआरबी मुंबई. आता याच्यातल्या ज्या पोस्ट आहेत, एक चांगली गोष्ट ही आहे की जर तुम्हाला आरआरबी ची मुंबई तुम्ही जर रिजन घेतलं तर तुमची परमनंट पोस्टिंग त्या रिजन मध्येच राहते, तुम्हाला दुसऱ्या रिजन मध्ये जायची गरज नाही. म्हणून तुम्हाला रिजन निवडताना बघावं लागेल, कारण पुढे ट्रान्सफर घेताना अत्यंत अडचणी येतात. जे हायर ऑथॉरिटी असते ते कन्व्हिन्स नाही होत जेव्हा आपण हे रिजन किंवा आरआरबी चेंज करायला बघतो. तर आता हे सगळे इथे पोस्ट आहे जे नोटिफिकेशन मध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना एकदा बघून घ्याल. त्यानंतर आपण एकदा परत आपल्या क्रिएटिव्ह बोर्डवर जाऊया आणि इथे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत जे विद्यार्थ्यांनी मला विचारले ते मी तुम्हाला इथे क्लिअर करतो. जरी डाऊट असला आणखी तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका, तिथे आपण रिप्लाय देऊया. परंतु मी प्रयत्न केलेला आहे की जेवढ्या जास्त तुमचे डाऊट्स विद्यार्थ्यांना येतात तशा प्रकारचे डाऊट्स मी इथे ऍड केलेले आहेत. बघा, पहिला जो डाऊट आहे की सर फायनल इयरचा जर मी स्टुडंट आहे तर मला अप्लाय करता येईल का? बाबा तू अप्लाय तर करू शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु नोटिफिकेशन मध्ये स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की तुमची जी क्वालिफिकेशन आहे ती कंप्लीट झाली असायला हवी. म्हणजे फायनल इयरला नोटिफिकेशन नुसार एलिजिबल कन्सिडर करत नाही आहे. तू ट्राय अँड एरर फक्त पेपर द्यायचा एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणून तू करू शकतो, परंतु एज्युकेशनल क्वालिफिकेशन कंप्लीट असल्याशिवाय तुला अप्लाय करता येत नाही किंवा पुढची प्रोसेस तुला करता येणार नाही. कारण कसं आहे, जर तुम्ही ते अशा प्रकारच्या भानगडी केल्या तर आरआरबी इतकं स्ट्रिक्ट आहे की ते तुम्हाला डिफर करतं, तुम्हाला पुढच्या आरआरबीच्या पोझिशनसाठी बसू पण देत नाही त्यांच्या डेटाबेसनुसार. आणि एकापेक्षा जास्त जे फॉर्म्स आहेत, माझा क्वेश्चन पण इथे एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकतो का? तर नाही रे, एकापेक्षा जास्त फॉर्म तुम्ही भरू शकत नाही. तुम्ही जर एकापेक्षा जास्त फॉर्म भरले तर त्याच्यामध्ये पण तुमच्यावर ऍक्शन घेतली जाऊ शकते आणि तुम्हाला बॅन केलं जाऊ शकते आरआरबी मार्फत पुढील एक्झाम देण्यासाठी. तर एकच तुम्ही अप्लाय करा, एकच फॉर्म भरा, वेगवेगळ्या आरआरबीत फॉर्म भरू नका. आणि जो तुमचा इच्छुक आरआरबी आहे रिजन त्याच्यातच तुम्ही भरा. त्यानंतर एक्झाम कधी राहील, जसं मी तुम्हाला सांगितलं की नोटिफिकेशन मध्ये क्लिअर कट कुठलंही डेटचा मेन्शन केलेला नाही आहे एक्झाम बाबतीत. परंतु जे आधी एक आर्टिकल आलेलं होतं आरआरबीने रिलीज केलेलं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे
की जे ऑक्टोबर आपलं 2024 आहे ते डिसेंबर 2024 आहे, याच्यामध्ये एक तुमचं टेंटेटिव्ह शिफ्ट राहतील आणि या पिरियडमध्ये तुमच्या एक्झाम्स कंडक्ट होतील. त्यानंतर जो आपला डीव्ही आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा पार्ट आहे, तो फेब 2025 या कालावधीमध्ये, या ड्युरेशनमध्ये तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं प्रोसेस राहील. म्हणजे तुम्ही जानेवारीमध्ये तुमचा रिझल्ट अनाऊन्स होईल किंवा फेब्रुवारीत अनाऊन्स होईल असं तुम्ही कन्सिडर करून चला. पुढे बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी राहील मी आत्ताच सांगितलेलं आहे, हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर सिग्नेचर कशी असावी. आता विद्यार्थ्यांना एक हा कॉमन सेन्स असायला पाहिजे की सिग्नेचर जेव्हा तुम्ही कधी करता तर एक्झॅक्ट सिग्नेचर नेहमी तुमची असली पाहिजे. मी तुम्हाला ते बारीक गोष्टी नाही म्हणत आहे की थोडंसं चेंज झालं, परंतु सिग्नेचर ही तुम्ही चेंज करायची नाही. त्यानंतर सिग्नेचर अशी नाही असायला पाहिजे की एखादा जर व्यक्ती असेल मयूर नावाचा, तर त्यांनी MAYUR लिहिलं आणि हे त्याची सिग्नेचरच आहे, तर अशा सिग्नेचर ते कन्सिडर करत नाही. तुमची जे सिग्नेचर असेल, जे कसे तुमचे टर्न्स असेल, फ्लिप्स असेल, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल असेल, पण सेपरेट आणि असे बोल्ड अल्फाबेट्सनी सिग्नेचर कन्सिडर केली जात नाही. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर ट्रान्सफर घेता येईल का, मी आताच थोडा वेळ आधी सांगितलं की तुम्ही जर RRBचं एक रिजन निवडलं असेल तर तुम्हाला ट्रान्सफर जी आहे ती सहसा घेता येत नाही. तुमचं परमनंट तेच RRB राहतं. परंतु तुमची जर सर्व्हिस 10 वर्ष पूर्ण झाली आहे, 5 to 10 इयर्स तुम्ही कंप्लीट केलेले आहे, कॉम्पिटिंग जे ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे तुम्ही रिक्वेस्ट केलेली आहे, तर डिपेंडिंग ऑन वॅकंट सीट्स अवेलेबल इन अदर RRB दे मे आस्क यू टू ट्रान्सफर, बट असं फार कमी होईल. त्याने क्लिअर कट ते नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे. आणि हा एक लास्ट क्वेश्चन मी इथे घेतलेला आहे की फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी मिळेल का. RRB हे खूप छान करतं, परंतु लिमिटेड रिझर्वेशन साठी आहे. SC ST चे जर विद्यार्थी असेल आणि त्यांनी जर त्यांचं प्रॉपर ते कॅटेगरीचं जर सर्टिफिकेट दाखवलं तर जे कुठली एक्झाम होईल, म्हणजे पुढची आपली CBT असो, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो किंवा जी आपली मेडिकल एक्झामिनेशन असो MA, या तिन्ही टेस्टसाठी रेल्वे मार्फत तुम्हाला मोफत स्लीपरची सीट जी आहे टू अँड फ्रोची हे तुम्हाला मिळेल. म्हणजे फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही SC ST चे कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर, आणि एक प्रॉपर सर्टिफिकेट तुम्ही दाखवलं तर. आणि जो तुमचं एक्झामिनेशन फी आहे तर त्याच्यासाठी तुमचे बँक डिटेल्स प्रॉपर टाकाल. म्हणजे जे तुम्ही ऑनलाईन अप्लाय कराल आणि पेमेंट कराल तर तुम्ही टेस्टला आल्यानंतर तुम्हाला ती फी एक त्यांच्या टाइम ड्युरेशन नुसार तुम्हाला रिफंड केल्या जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपलं आजचं संपूर्ण डिस्कशन होतं आणि आशा करतो की तुम्हाला सगळं RRB ची माहिती मिळालेली असेल. आत्ताच जोमाने लागा, आत्ताच प्रिपरेशन करा. 8 महिने तुमच्या हातात आहे. नंबर ऑफ अप्लिकंट्स RRB चे नेहमीच जास्त बघण्यात आलेले आहे. तर प्रिपरेशन कराल तरच तुम्ही कुठे ना कुठे एक्सेल कराल. जर तुम्हाला कुठलीही फर्दर माहिती पाहिजे असेल रिगार्डिंग कोर्सेस, रिगार्डिंग नोटिफिकेशन, रिगार्डिंग ऑनलाईन अप्लिकेशन फिलिंग, तर बिंदास आपले जे नंबर्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि माहिती घ्या. आणि बाकीच्या अशा ज्या नोटिफिकेशन्स आहेत, प्रत्येक नोटिफिकेशनची व्हिडिओ बनवणं जरा कठीण होतं, तर त्याच्यासाठीच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यात नोटिफिकेशन, रिझल्ट, काही इश्यूज असेल तर ते, किंवा स्टडी मटेरियल, या सगळ्या गोष्टी तिथे अपलोड केल्या जातात. तर नक्की त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील अशाच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनल सोबत कनेक्टेड राहा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.